जय महाराष्ट्र मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात जी प्रचंड उलथापालथ झाली, ज्यामुळे जनतेच्या मनात असंख्य प्रश्न, अपेक्षा आणि ताण निर्माण झाला, त्या सर्व घडामोडींना एका क्षणात दिशा देणारी, उत्साहाने उकळणारी आणि मराठी जनता पुन्हा एकदा एकत्र आल्याची जाणीव करून देणारी घटना म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंनी एकत्र येऊन दिल्लीतील प्रतिष्ठेची निवडणूक 17-0 अशा एका अजेय फरकाने जिंकणे होय. या विजयाने फक्त दिल्लीतील रेल्वे विभागात काम करणाऱ्या हजारो मराठी कामगारांच्या मनात उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण केला नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका, शहर, गाव आणि वस्तीत मराठी माणूस पुन्हा एकदा ठाकरे नेतृत्वाभोवती एकवट होऊ शकतो याचा मोठा पुरावा मिळाला. कारण गेल्या काही काळात राजकीय तुकडे, फुटी, तिढे, आरोप-प्रत्यारोप, सत्ताखेळी आणि पक्षांमधील अंतर्गत कुरघोडी यामुळे महाराष्ट्रातील जनतेला आपल्याच नेत्यांविषयी कमालीचा संभ्रम निर्माण झाला होता. पण ठाकरे बंधू एकत्र येण्याचा क्षण जसा प्रसारमाध्यमांवर चमकला, तसा मराठी माणसाच्या मनात एकच विचार उभा राहिला. हे दोघे पुन्हा एकत्र आले तर महाराष्ट्र पुन्हा मजबूत उभा राहील. आणि हे फक्त भावनिक किंवा नॉस्टॅल्जियातून आलेलं विधान नव्हतं, तर राज आणि उद्धव यांच्या नेतृत्वाशैलीतील स्वतंत्र सामर्थ्य, दूरदृष्टी, जनभावना, भाषण कौशल्य, संघटन कौशल्य आणि मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करण्याची ताकद यांच्या संयोगातून निर्माण झालेली लोकांची सामूहिक आशा होती. दिल्लीतील रेल्वे निवडणूक जरी स्थानिक प्रश्नांवर आधारित असली, तरी तिच्या मागे दडलेला अर्थ मात्र प्रचंड मोठा होता. मराठी रेल्वे कामगार, महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे सेना, शिवसेना कामगार संघटना, स्थानिक युनिट, विविध अभियंते, तंत्रज्ञ, रेल्वे ड्रायव्हर, गार्ड आणि हजारो कर्मचाऱ्यांनी सत्ता, पैसा, दबाव आणि सरकारची ताकद बाजूला ठेवून ठाकरे बंधूंच्या एकत्रित नेतृत्वाला मतदान केलं. अनेक जण म्हणाले की राज आणि उद्धव यांच्याकडे आमच्या समस्या दिल्लीपर्यंत नेण्याची क्षमता आहे. तेच न्याय देऊ शकतात. तेच मराठी माणसासाठी खरी लढाई लढतात. आणि हे विधान केवळ घोषणेपुरते नव्हते. ते कामगारांच्या दशकांपासूनच्या अनुभवातून आलेलं सत्य होतं. कामगारांना स्पष्ट जाणवत होतं की सरकार बदललं, मंत्री बदलले, पण मराठी कामगारांच्या समस्या मात्र जशाच्या तशा राहिल्या. वेतनवाढ अडकलेली, स्थानांतरणाची अनिश्चितता, नोकरीतील दबाव, तांत्रिक विभागातील कमतरता, रेल्वे निवडणुकांमधील राजकीय हस्तक्षेप आणि उत्तर भारतीय संघटनांचा वाढता प्रभाव यामुळे मराठी कामगारांना जाणवत होतं की जर कुणी प्रत्यक्ष संघर्ष करू शकत असेल तर ते ठाकरे बंधूच आहेत. भाजपाने या निवडणुकीला प्रतिष्ठेचा प्रश्न बनवला होता. केंद्रात त्यांची सत्ता, रेल्वे मंत्रालय त्यांच्या हातात, राज्यातही शिंदे गटासह महायुतीचा कारभार, पैशाचा आणि यंत्रणेचा प्रभाव वापरून विजय मिळवू असा त्यांचा अंदाज होता. पण जनतेने स्पष्ट संदेश दिला, सत्ता कोणाची असो, पैशाची ताकद कितीही असो, पण मराठी माणूस आपल्या स्वाभिमानासाठी नेहमी ठाकरे घराण्यालाच प्राधान्य देतो. निवडणुकीच्या दिवशी सकाळपासूनच रेल्वे विभागातील विविध युनिटमध्ये मोठी चळवळ जाणवत होती. लाईनमनपासून स्टेशन मास्टरपर्यंत, लोको पायलटपासून तांत्रिक विभागातील फिटर्सपर्यंत, टेलिकॉम विभागापासून सुरक्षा दलापर्यंत सर्वत्र एकच चर्चा होती, राज उद्धव युती जिंकलीच पाहिजे. मतदान सुरू झालतच अनेक विभागात रांगा लागल्या आणि कामगार एकमेकांना म्हणू लागले, यावेळी बदल करूया, आपला माणूस निवडून जाऊ द्या. दुपारी मतदानाचा टक्का इतका वाढला की प्रशासनालाही आश्चर्य वाटलं, कारण साधारणपणे या निवडणुकांमध्ये एवढा उत्साह दिसत नाही. पण ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे निर्माण झालेल्या भावनेने कामगारांच्या मनात उत्साहाचा ज्वालामुखी पेटवला होता. आणि निकाल जाहीर झालताच 17-0 अशी एकतर्फी पण अभूतपूर्व बाजी मारत ठाकरे युती विजयी ठरली. हा विजय फक्त निवडणूक नव्हता, तो एक संकेत होता, एक संदेश होता, एक इशारा होता, एक ओळख होती की महाराष्ट्रातील जनता कोणावर खऱ्या अर्थाने आपला नेता मानते. भाजप आणि शिंदे गटाला या पराभवाने दिल्लीतील रेल्वे इमारतीतच नव्हे, तर मुंबईतील, नागपुरातील, पुण्यातील, कोल्हापुरातील, नाशिकमधील आणि औरंगाबादमधील ऑफिसांमध्येही प्रचंड धक्का बसला. कारण हा पराभव तांत्रिक नव्हता, तो मानसशास्त्रीय होता, तो राजकीय संकेत देणारा होता. या विजयाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक आणि मनसे सैनिकांनी गुलाल उधळून थरारक जल्लोष केला. जय महाराष्ट्र, जय बाळासाहेब, राजसाहेब आगे बढो, उद्धवसाहेब पुढे चला, आम्ही सोबत आहोत अशा घोषणा आकाशात घुमल्या. हा उत्साह इतका होता की रेल्वे कॉलनी, DRM ऑफिस, लहान युनिट, श्रमिक नगर या सर्व भागात जल्लोषाचे दृश्य पाहायला मिळाले. अनेक ज्येष्ठ कामगारांनी तर भावुक होऊन म्हटलं, आम्ही आयुष्यभर राजकारण पाहिलं, बदल पाहिले, पण ठाकरे घराणा लोकांच्या मनात अजूनही तेवढंच जिवंत आहे. काहींनी तर भावना व्यक्त केल्या की आज मराठी कामगारांचा आवाज दिल्लीत पहिल्यांदा इतका दमदार ऐकू गेला. या निवडणुकीचा थेट परिणाम पुढील महानगरपालिका, नगरपरिषद,
पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर पडेल हे स्पष्ट आहे. कारण मराठी माणूस आता पुन्हा एकदा ठाकरे नेतृत्वाकडे आशेने पाहत आहे. मुंबई महानगरपालिका ही तर ठाकरे घराण्याची शान राहिली आहे आणि आता दिल्लीतील 17-0च्या विजयाने शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास 10 पट वाढला आहे. या विजयाने महाराष्ट्रातील राजकीय समीकरण पूर्ण बदललं. भाजपाचा सुपडा साफ होऊ शकतो हे लोकांना पुन्हा एकदा पटले. दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्याने मराठी माणसाला ज्या एकतेची शक्ती पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली, त्यामुळे लोक म्हणत आहेत की आज दिल्ली जिंकली, उद्या मुंबई, आज कामगार जिंकले, उद्या महाराष्ट्र. आता पुढील काळात नगरपालिका, महानगरपालिका निवडणुका, विधानसभा निवडणुका, लोकसभा निवडणुका या सर्वांमध्ये मराठी मतदार मोठ्या प्रमाणात ठाकरे बंधूंना साथ देतील अशी चिन्ह दिसत आहेत. या 17-0 या दणदणीत विजयाने फक्त निकाल जिंकला नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय मनोवृत्तीचं चित्र पूर्ण बदलून टाकलं. आणि या सर्व घटनांमधील सर्वात मोठा मुद्दा म्हणजे मराठी माणूस कोणावर विश्वास ठेवतो, कोणाकडे आपली लढाई सोपवू शकतो, कोणाच्या मागे उभा राहू शकतो, कोणासाठी आपली नोकरी, आपले भविष्य, आपली ओळख पणाला लावू शकतो याचं उत्तर दिल्लीतील या निकालाने जोरात दिलं. तो नेता म्हणजे ठाकरे. आणि त्यामुळे आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की हा विजयानंतरचा उत्साह मुंबई महानगरपालिकेत भगवा फडकवेल का? ठाकरे बंधूंची ही युती महाराष्ट्राच्या भविष्यात ऐतिहासिक परिवर्तन घडवेल का? आणि मराठी माणूस पुन्हा एकदा एकवटून ठाम निर्णय घेईल का? मित्रांनो, तुमच्या प्रतिक्रियाच या पुढच्या राजकीय प्रवाहाला दिशा देणार आहेत. तुम्हाला काय वाटतं? हा 17-0चा प्रारंभ मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर इथपर्यंत पोहोचेल का? प्रतिक्रिया नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.